श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आज आपण बघणार आहोत आपल्याला आवडतीचा दिवस जवळ येत आहे, म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे। तो 10 एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन आहे। तर आपल्याला 10 एप्रिलपर्यंत अशा काही सेवा करायच्या आहेत जे की उच्च कोटीच्या आहेत। तर जे काही आपल्या जीवनामध्ये अडचणी असतील किंवा काही इच्छा असतील, म्हणजेच इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही 21 दिवसाची 11 दिवसाची सेवा करू शकतात। तर 11 दिवसाची कोणती सेवा करायची किंवा 21 दिवसाची कोणती सेवा करायची आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर 10 एप्रिलला प्रकट दिन आहे, तर 21 दिवसाची सेवा म्हणजेच 21 तारखेपासून 21 मार्चपासून ते 10 एप्रिलपर्यंत आपल्याला एक सेवा करायची आहे। ही अतिशय प्रिय असणारी स्वामींची सेवा आहे। जर का तुम्ही मनात इच्छा धरून आणि स्वामींना जी काही तुमची इच्छा आहे ते सांगून खरंच तुम्ही मनातून हे सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। तर सेवा काय करायची आहे, तर स्वामींना प्रिय असणारी स्वामींचा आत्मा असणारं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला 21 दिवसाचं पारायण करायचं आहे। तर आता 21 दिवसाचं पारायण कसं करायचं, आता बऱ्याच महिलांना मासिक धर्माची तारीख वगैरे असते। आता 21 तारखेपासून 10 तारखेपर्यंत म्हणजेच 21 दिवसाची ही सेवा आहे। तर त्याच्या अगोदरही तुम्ही सेवा करू शकतात, म्हणजे 18, 19 पासून सेवा करू शकतात, जेणेकरून तुमचे आधी जरी पारायण झालं 8 तारखेला जरी पूर्ण झालं तरीही काही प्रॉब्लेम नाही, किंवा तुमचं 10 तारखेच्या नंतर म्हणजे 12, 13 पर्यंत जरी जात असेल, आता तुमचं आता 18लाच तुमचा मासिक धर्म आला आणि 21 पर्यंत तुम्हाला पारायण करणं शक्य होत नसेल कारण 4 दिवस होतात, तर तुम्ही 23 तारखेपासून सुद्धा सुरू करू शकतात। पण शक्यतो तुम्हाला जमत असेल आणि काही अडचण नसेल तर 21 तारखेपासून म्हणजेच 21 मार्चपासून 10 एप्रिलपर्यंत अतिशय प्रभावी असणारी ही सेवा तुम्ही नक्की करून बघा। मनातील कोणतीही इच्छा असू द्या, नोकरी संबंधित असू द्या किंवा तुमचं योग्य ते वर मिळत नसेल किंवा घरात सतत वादविवाद होतेत, पतीच्या कामामध्ये यश प्राप्ती होत नाही किंवा कोणतीही अडचण असू द्या, त्याच्यावर एक उपाय म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ। त्याचं तर पारायण आपण नित्य सेवेमध्ये सुद्धा करतो, दररोज 3 अध्याय घेत असतो, पण आपल्याला दररोज एक पारायण कंप्लीट करायचं आहे, म्हणजे 1 ते 21 अध्याय दररोज आपल्याला वाचायचे आहेत 10 तारखेपर्यंत। आता दुसरी गोष्ट म्हणजे आता खरंच त्यांना श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायला जमत नाही, म्हणजे आता कुणी ऑफिसला जॉब वगैरे असल्यामुळे किंवा वेळ मिळत नाही, अशा गोष्टी जर तुमच्यासोबत असतील तर तुम्ही काय करा, श्री स्वामी चरित्र सारामृत तुम्हाला जमतच नसेल तर श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप तुम्ही दररोज 11 माळी 21 दिवस नक्की करा। अतिशय सोपी असणारी आणि इच्छापूर्तीसाठी किंवा मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रभावी अशी सेवा हीच आहे, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण। दुसरी गोष्ट, आता ही पण जमत नसेल तर दररोज नित्य नियमाने 21 दिवस तारक मंत्र म्हणा। तर तारक मंत्र कशा पद्धतीनं म्हणायचा हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। एक ग्लास घ्यायचा आहे, त्या ग्लासावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि ही सेवा करताना आपल्या देव समोर बसून करायची आहे। प्रत्येक सेवा स्वामींची देवघरासमोर बसून किंवा फोटो समोर बसूनच करायची असते। तर ही तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। पण आता बऱ्याच जणांना वाटतं की नाही ताई, आम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे, पण कमी वेळेमध्ये कसं करता येईल जेणेकरून आम्हाला म्हणजे जॉब पण करताय आणि सेवा पण होईल असं होण्यासाठी, तर तुम्ही नित्य सेवेसारखं दररोज 3-3 अध्याय जरी घेतले 21 दिवस तरी पण चालते। जर तुम्हाला शक्य होत असेल तर दररोज 7 अध्याय घ्या, म्हणजे 3 दिवसात तुमचं एक पारायण कंप्लीट होईल। म्हणजे तुम्हाला एक दिवस जर जमत नसेल एक पूर्ण पुस्तक म्हणजे ग्रंथ वाचायला 1 ते 21 अध्याय वाचायला, तर तुम्ही 3 दिवसात ते कंप्लीट करू शकतात। म्हणजे दररोज 7 अध्याय घ्यायचे, दररोज 7 अध्याय घेतले की 3 दिवसामध्ये तुमचं कंप्लीट होतं एक पारायण। असे तुम्हाला 21 दिवस पारायण करा आणि त्याचा अनुभव नक्की घ्या। स्वामींचा प्रगट दिन येत आहे, आपली इच्छा असू द्या, काही पण मनातला असू द्या किंवा तुमची खरंच काही इच्छा नसेल, स्वामींची सेवा करा, म्हणजे स्वामींनी मला भरपूर काही दिलेलं आहे आणि त्यांच्यासाठी मला एक सेवा करायची आहे, तर नक्कीच तुम्ही ही 21 दिवसाची सेवा करून बघा। स्वामी नक्कीच तुम्हाला आणखीन सेवेचं किंवा तुम्ही आणखीन सेवा करावी सद्बुद्धी देतील आणि साथही देतील सेवा करून घेण्यासाठी।
तर ह्या सेवा करत असताना काय नियम पाळायचे, तर नियम म्हणजे परान्न खाऊ नका, दुसऱ्याचं अन्न अजिबातही पारायण करत असताना किंवा तारक मंत्र म्हणत असताना संकल्प तर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी 21 तारीख आहे तर 20 तारखेला मठात जायचं आहे किंवा केंद्रात जायचं आहे, तुम्हाला जसं शक्य होईल। जर तुमच्या शेजारी मठ असेल की तर मठात जा किंवा केंद्रात जाताना नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, धूप नक्की घेऊन जा आणि तिथे स्वामी महाराजांना शरण जा आणि मुजरा करून सांगा की महाराज मी अशी 21 दिवसाची सेवा करत आहे आणि माझी ही साधी भोळी सेवा तुम्ही नक्कीच आपलंसं करून घ्या किंवा स्वीकारा ह्या सेवेला असं म्हणायचं आहे। आणि ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करता सकाळी गुरुवारी 21 तारखेला त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प करताना तुमचं नाव, स्वामी महाराजांचं नाव घ्यायचं आहे, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे, आपलं गोत्र सांगायचं आहे आणि संकल्प करायचा आहे। म्हणजे आपल्या मनातली इच्छा जी काय आहे ती आपल्याला इच्छा सांगायची आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे। नक्की तुम्ही हे 21 दिवसाचं पारायण करून बघा, थोडंसं वेळ लागेल म्हणजे वाचायला वगैरे 1-1.5 तास लागेल ही सेवा करायला, पण नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।